गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आता इतिहासाचा पाचवा पाठ म्हणजेच या घटक चाचणीचा शेवटचा पाठ पाहायचा आहे। आता या आपल्या घटक चाचणीला इतिहासाचे 3 पाठ येतील। प्रकरण नंबर 3, प्रकरण नंबर 4 आणि प्रकरण नंबर 5। 3 मध्ये आपण इंग्रजी सत्तेचा भारतावर काय परिणाम झाला ते पाहायचंय। चौथा पाठ आपण पाहिला होता की 1857 चा स्वातंत्र्य लढा कसा झाला। आणि आता 5वा पाठ बघायचा आहे, सामाजिक व धार्मिक प्रबोधन आपल्या भारतामध्ये कसं झालं। प्रबोधन या शब्दाचा अर्थ होतो विकास, की आपल्या भारतामध्ये समाजाचा विकास हळूहळू कुणी केला, कसा झाला, किंवा आपल्या धर्मामध्ये बदल कसा झाला। चांगला बदल म्हणजे प्रबोधन। मग हे बदल का झाले, कोणी घडून आणले, कोणकोणत्या गोष्टींना कोणकोणत्या लोकांनी विरोध केला, त्याचा अभ्यास आपल्याला या पाठामध्ये पाहायचा आहे। म्हणून आपल्या या पाठाचं नाव आहे सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन। सामाजिक आणि धार्मिक प्रबोधनाला सुरुवात आपण करूया। त्याची प्रस्तावनापासून सुरुवात आहे। तर आपल्याला माहिती आहे की भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात झाली। मग इंग्रजी शिक्षणाला सुरुवात कोणी केली, तर इंग्रजी शाळांना सुरुवात भारतामध्ये लॉर्ड मेकॉलेने केली। त्याने कायद्याची संहिता तयार केली होती। त्या लॉर्ड मेकॉलेने भारतामध्ये इंग्रजी शिक्षणाला सुरुवात केली। मग इंग्रजी शिक्षणाच्या प्रसाराबरोबर मग भारतामध्ये वेगवेगळ्या गोष्टी मानवाला कळू लागल्या, भारतीय लोकांना समजू लागल्या। म्हणजे काय, तर नवीन विचार, नवीन कल्पना, नवीन तत्वज्ञान, विज्ञान याची ओळख भारतीय लोकांना झाली। नवीन विचार समजले, स्वातंत्र्य काय असतं, समता काय असते, बंधुता काय असते, ह्या गोष्टी मानवाला कळू लागल्या। अगोदर भारतीय समाज जो होता हा भारतीय समाज खूप मागासलेला होता। भारतामध्ये नवीन आचार विचार, कल्पना, विज्ञान, तंत्रज्ञान ह्या गोष्टी माहीतच नव्हत्या। ह्या गोष्टींची ओळख कुणामुळे झाली, तर इंग्रजांमुळे झाली। कारण इंग्रजांनी भारतामध्ये इंग्रजी शाळा सुरू केल्या। इंग्रजी शिक्षण देणाऱ्या संस्था भारतामध्ये आल्यामुळे भारतामध्ये या गोष्टींची ओळख निर्माण झाली। नवीन आचार विचार, कल्पना, नंतर पाश्चिमात्य संस्कृतीची ओळख भारतीय लोकांना झाली। पाश्चात्य संस्कृतीची ओळख म्हणजे इंग्रज लोकांची जी संस्कृती आहे, त्यांचे सण सणावडे, त्यांची राहणीमानाची पद्धत, त्यांची कपडे घालण्याची पद्धत याची ओळख, त्यांचे आचार विचार कसे आहेत त्यांची ओळख भारतीय समाजाला त्यामुळे होऊ लागली। मग त्यांची ओळख झाल्यामुळे भारतीय समाजामध्ये, भारतीय धर्मामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये विविध क्षेत्रांमध्ये बदल झाला। तोच बदल म्हणजे प्रबोधन, सामाजिक व धार्मिक प्रबोधन। जेव्हा भारतीय लोकांना त्यांची संस्कृती समजली, त्यांचे विचार आचार, त्यांच्या कल्पना समजल्या, त्यांचं विज्ञान तंत्रज्ञान मानवाला कळू लागलं, मग तेव्हा भारतामध्ये सामाजिक आणि धार्मिक प्रबोधनाला सुरुवात झाली। मग सामाजिक आणि धार्मिक प्रबोधन कोणी घडवून आणलं, तर इंग्रजांनी। ठीक आहे, आता इंग्रजांनी अप्रत्यक्षरित्या घडवून आणलेले आहे। त्यांनी त्यांच्या फायद्यासाठी शाळा ओपन केल्या। शाळा उघडल्यानंतर मग त्याचा फायदा भारतीय लोकांना झाला, परंतु तो फायदा त्यांनी न घडवून आणता भारतीय मधल्या ज्या काही सुशिक्षित जनता होती, सुशिक्षित लोक होती, त्यांनी तो बदल घडवून आणलेला आहे। कारण भारतीय उच्च शिक्षित जे लोक होते, भारतीय तरुण पिढी जी होती, ज्यांनी इंग्रजी शिक्षणाचा अभ्यास करून त्या कल्पना समजून घेतल्या, त्यांना त्या ठिकाणी जाणीव झाली की भारतामध्ये प्रबोधन व्हायला पाहिजे, भारतामध्ये बदल व्हायला पाहिजे। कारण भारत खूप मागासलेला होता। जुन्या काळाचा जर विचार केला तर भारत हा मागासलेपणा होता भारतामध्ये। त्यामुळे भारतामध्ये अंधश्रद्धा होत्या, भरपूर अंधश्रद्धा आता सुद्धा आहेत। अशा अंधश्रद्धा आहेत की एखादी मांजर जर आडवी गेली ना, त्याला आपण ओलांडून जाऊ शकत नाही। एखादी वस्तू जाऊ देतो, नंतर आपण त्या ठिकाणी जातो। आता तुम्ही खेडेगावात जर कधी गेलात ना, खेडेगावात तर मग खूप अंधश्रद्धा आहे। रात्र झाली ना तर एकमेकांना पैसे देत नाही, किंवा रात्र झाल्यानंतर मीठ हातावर ठेवत नाही, रात्र झाल्यानंतर नख कापत नाही। एवढंच काय की आपण ग्रहण लागतो तर ग्रहणामध्ये आपल्या घरामध्ये किती अंधश्रद्धा पाळल्या जातात आपण पाहू शकतो। तर आता जर एवढे असतील, एवढ्या विकसित समाजामध्ये जर एवढ्या अंधश्रद्धा असतील, तर मग त्यावेळेस किती असतील। इंग्रज आल्यानंतर भारतामध्ये एवढ्या अंधश्रद्धा होत्या, एवढ्या रूढी परंपरा होत्या। तेव्हा तर मग सतीची चाल होती, विधवा पुनर्विवाह बंदी होती, केशवपन पद्धत, एखाद्या स्त्रीचा पती मेल्यानंतर तिची टक्कल केली जायची। अशा वाईट अंधश्रद्धा होत्या, रूढी परंपरा होत्या, जातीभेद होते भारतामध्ये, जातीमध्ये भेदभाव केला जायचा, उच्च जातीचा, कनिष्ठ जातीचा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र अशा जातीमध्ये भेदभाव, उच्च नीचतेचा भेदभाव, भ्रामक कल्पना होत्या भारतामध्ये। जर असं झालं तर असं होईल, आपण जर प्राण्यांची हत्या केली नाही, देवाच्या नावावर एखाद्या प्राण्याची बळी दिली नाही, तर मग आपल्या घरामध्ये आजारी पडतील, अशा भ्रामक कल्पना होत्या। चौकस आणि चिकित्सा कृतीचा अभाव होता। भारतीय लोक विचारच करायचे नाही की ग्रहण लागलं म्हणजे एक नैसर्गिक घटना आहे, विचारच करायचा नाही। सूर्य उगवला म्हणजे नैसर्गिक घटना आहे, विचारच करायचा नाही।
म्हणजे चौकस आणि चिकित्सक वृत्तीचा अभाव होता, वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हता भारतीय लोकांमध्ये, आणि यामुळेच मग भारतीय समाज मागासलेला होता. अंधश्रद्धा होत्या, रूढी परंपरा होत्या, चौकस चिकित्सक वृत्तीचा अभाव होता, भ्रामक कल्पना होत्या, उच्च निश्चितीचा भेदभाव होता, जाती भेदभाव होता. अशा गोष्टींमुळे भारतीय समाज मागासलेला राहून गेला होता. आणि भारतीय समाज मागासलेला होता याचा फायदा इंग्रजांनी घेतला. जेव्हा इंग्रज लोक भारतामध्ये आले तेव्हा त्यांनी पाहिलं की भारतामध्ये जातीभेद आहेत, एकमेकांमध्येच हाणामारी करतात, एकमेकांमध्येच विरोध करतात, नंतर अंधश्रद्धा मानतात. मग अशा गोष्टी असल्यामुळे भारतीय समाज मागासलेला असल्यामुळे मग त्यांनी भारतीय समाजाचा फायदा घेतला आणि भारतीय समाजावर त्यांनी मग आपल्या देशावर त्यांनी राज्य केलं. मग हा जो उच्च शिक्षित समाज होता भारतामध्ये, जो इंग्रजी शिक्षण घेऊन शिकला, उच्च शिक्षित झाला, ज्यांनी शिक्षण घेतलं, तेव्हा त्यांना कळालं की भारतीय समाज मागासलेला असल्यामुळे इंग्रज लोक आपल्यावर राज्य करतायत. मग आपण काय करायला पाहिजे, तर आपण भारतामध्ये नवीन समाजाची निर्मिती करायला पाहिजे. नवीन समाजाची निर्मिती करायला पाहिजे म्हणजेच काय की जुन्या लोकांना मारून टाकायचं का मग नाही, त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करायला पाहिजे, त्यांच्यामध्ये अंधश्रद्धा नष्ट करायला पाहिजे, त्यांच्यामध्ये चौकस आणि चिकित्सक वृत्ती निर्माण करायला पाहिजे, वैज्ञानिक दृष्टिकोन त्यांच्यामध्ये निर्माण करायला पाहिजे, जनजागृती करायला पाहिजे, असं या उच्च शिक्षित तरुण लोकांना वाटू लागलं. मग या उच्च शिक्षित तरुण लोकांना ह्या कल्पना समजल्या की अशा गोष्टी जर असल्या तर भारतीय समाज मागासलेला आहे, मग हे जर आपण नष्ट केलं तर मग भारतीय समाजाचा विकास होईल. म्हणजेच आपण नवीन समाजाची निर्मिती करायला पाहिजे. मानवता, समता, बंधुता, स्वातंत्र्य यावर आधारित आपण जर नवीन समाज तयार केला तर मग भारतीय मागासलेलापणा नष्ट होईल आणि भारताची काय होईल, प्रगती होईल. आणि भारताची प्रगती झाल्यामुळेच मग भारताची प्रगती झाल्यावर मग इंग्रज लोक भारतामधून निघून जातील. म्हणून या उच्च शिक्षित तरुणांनी भारतीय समाजामध्ये जो बदल घडवून आणला त्या बदलाला भारतीय प्रबोधन असं म्हणतात. त्या बदलाला भारतीय प्रबोधन असे म्हणतात. मग ते प्रबोधन सामाजिक किंवा धर्मामध्ये पण प्रबोधन झालं आणि समाजामध्ये पण प्रबोधन झालं. मग हे प्रबोधन घडवून आणण्याचं काम विविध लोकांनी केलेलं आहे. आपण आता एक एक व्यक्तींची माहिती बघणार आहोत. तर अशा प्रकारे धार्मिक आणि सामाजिक प्रबोधन कसं झालं, हे नवशिक्षित तरुणांनी कसं घडवून आणलं, त्यांनी कोणकोणत्या संघटनेच्या स्थापना केल्या आणि त्यांनी कोणकोणत्या गोष्टी घडवून आणल्या, त्याचा अभ्यास आपण आता एक एक पाहू. पहिला आपण धर्मसुधारणा आणि समाज सुधारण्याची पर्वामध्ये पहिला व्यक्ती आहे ब्राह्मो समाज ज्यांनी स्थापन केली, तो म्हणजे राजाराम मोहन राय. ती बघू. ब्राह्मो समाज, राजाराम मोहन रॉय. त्यांचं नाव आहे राजा राममोहन रॉय. राजा राममोहन रॉय यांचा अभ्यास म्हणजे ज्यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना केली यांची माहिती आपल्याला पाहायची. तर धर्मसुधारणा व समाज सुधारणामध्ये पहिला मुद्दा बघणार आहोत आपण ब्राह्मो समाज, ज्याची स्थापना राजाराम मोहन रॉय यांनी केलेली आहे. ब्राह्मो समाज याची स्थापना 1828 मध्ये राजाराम मोहन रॉय यांनी बंगाल प्रांतात केली. कुठे केली? बंगाल प्रांतामध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना झालेली आहे. आणि ब्राह्मो समाजाची स्थापना कोणी केलेली? राजाराम मोहन रॉय. राजाराम मोहन रॉय यांना आद्य समाज सुधारक असे म्हणतात. म्हणजे भारतामध्ये पहिले समाज सुधारक कोण तयार झाले? तर भारतामध्ये पहिले समाज सुधारक तयार झाले राजाराम मोहन रॉय. भारतामध्ये सुरुवात कोणी केली समाज सुधारणामध्ये? तर समाज सुधारणामध्ये सुरुवात केलेली आहे राजाराम मोहन रॉय, म्हणून त्यांना आद्य समाज सुधारक असं सुद्धा म्हणत असतात. तर ब्राह्मो समाजाची स्थापना 1828 मध्ये ब्राह्मो समाजाची स्थापना बंगाल प्रांतामध्ये राजाराम मोहन रॉय यांनी केली. राजाराम मोहन रॉय यांनी अनेक भाषेचं ज्ञान त्यांना होतं. भरपूर भाषा त्यांनी शिकल्या, भरपूर धर्माचा त्यांनी अभ्यास केला, अनेक भाषेचं ज्ञान त्यांना होतं. भरपूर भाषा आणि धर्माचा अभ्यास केल्यानंतर मग त्यांच्यामध्ये अद्वैतवादी विचारसरणी निर्माण झाली, विकसित झाली. त्याच्यामध्ये म्हणजे खूप विचार करून त्यांच्यामध्ये एवढा विकास झाला त्या अद्वैतवादी विचारसरणीचा की आपल्या समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी आपण कोणकोणत्या बदल करायला पाहिजे अशी त्यांची विचारसरणी होती. मग त्यांचे काही तत्व होते, ब्राह्मो समाजाचे तत्व. तर त्यांचे पहिलं तत्व होतं एकेश्वरवाद, म्हणजेच सगळ्यांचा देव एकच आहे, एकेश्वरवाद. नंतर उच्च निश्चतेचा भेदभाव न करणे, हा त्यांचं दुसरं तत्व. एकेश्वरवाद, उच्च निश्चतेचा भेदभाव न करणे, कर्मकांडास विरोध करणे किंवा प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे. प्रार्थना करायची, जर कधी तुम्हाला देवाला प्राप्त करायचं असेल तर कर्मकांड करायचं नाही,
काही काही लोक काय करतात, देवाला प्राप्त करण्यासाठी भक्तीसाठी कर्मकांड करतात, प्राण्यांची हत्या करतात. पण तुम्ही प्राण्यांची हत्या करायची नाही. जर तुम्हाला देव प्राप्त करायचा असेल तर तुम्ही प्रार्थना करायची. काय करायची? प्रार्थनेचा मार्ग अनुसरणे, असं त्यांचं दुसरं तत्व होतं. तर असे हे त्यांची तत्व होती. त्यांची तत्व कोणकोणती? एकेश्वरवाद, सगळ्यांचा देव एकच आहे, उच्च निच्चतेचा भेदभाव करायचा नाही, जातीमध्ये भेदभाव करायचा नाही, नंतर प्रार्थनेचा मार्ग अनुसरायचा, कर्मकांड करायची नाही, असे त्यांची तत्व या ब्राह्मण समाजामध्ये होते. मग त्यांची एक अशी गोष्ट आहे की जेव्हा राजाराम मोहन राय हे लहान होते, लहान असताना त्यांचा मोठा भाऊ, थोरला भाऊ वारला, मेला. आणि थोरला भाऊ मेल्यानंतर काय झालं की त्यांची जी वहिनी होती, म्हणजे भाऊजाई म्हणतो आपण त्यांना, वहिनी, तिला त्या भावाच्या चितेवर जिवंत जाळलं गेलं, ज्याला सतीची पद्धत असे म्हणतात. म्हणजेच राजाराम मोहन राय यांनी सतीची पद्धत आपल्या डोळ्यांनी पाहिली होती लहानपणी, त्यांच्या घरातच झाली होती की त्यांचा मोठा भाऊ मेला होता आणि त्यांचा मोठा भाऊ मेल्यामुळे त्यांची वहिनी, त्यांची भाऊजाई त्या ठिकाणी जिवंत जाळली गेली होती. तर ही पद्धत खूप वाईट पद्धत आहे हे त्यांच्या लहानपणातच होतं, लहानपणात त्यांच्या मनामध्ये होतं की ही पद्धत आपण बंद करायला पाहिजे. मग जेव्हा ते मोठे झाले, जेव्हा त्यांनी समाज सुधारणा घडवून आणली, तेव्हा समाज सुधारणामध्ये पहिली पद्धत बंद करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला, ती म्हणजे सतीची पद्धत. सतीची पद्धत बंद करण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केला आणि त्यांच्या प्रयत्नांमुळेच पण लॉर्ड बेंटिंगने 1829 मध्ये सतीबंदीचा कायदा काढला. आपण पाहिलेला आहे सतीबंदीचा कायदा. तर सतीबंदीचा कायदा लॉर्ड बेंटिंगने काढला, परंतु तो काढण्यासाठी आंदोलन कोणी केलं होतं? तर राजाराम मोहन राय. राजाराम मोहन राय यांनी सांगितलं होतं की ही वाईट पद्धत आहे, इंग्रजांना पण माहित होतं की वाईट पद्धत आहे, आणि यांच्या या प्रयत्नांमुळेच, राजाराम मोहन राय यांच्या प्रयत्नांमुळेच मग सतीची पद्धत बंद झाली. तर असं हे राजाराम मोहन रायचं कार्य होतं, सतीची पद्धत बंद करण्यासाठी सगळ्यात मोठं कार्य. नंतर विधवा पुनर्विवाहासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले. विधवा पुनर्विवाह घडून आणायला पाहिजे, हुंडा पद्धत बंद व्हायला पाहिजे, स्त्रियांचं शिक्षण द्यायला पाहिजे, अशा अनेक गोष्टी त्यांनी समाजामध्ये घडून केल्या, म्हणजे समाजामध्ये त्यांनी सुधारणा घडवून आणल्या. नंतर मग त्यांनी स्त्रियांच्या शिक्षणासाठी, सती पद्धत बंदसाठी जसं प्रयत्न केला तसं त्यांनी हिंदू कॉलेजची स्थापना केलेली कोलकातामध्ये. हिंदू कॉलेजची स्थापना कोलकाता या ठिकाणी केली आणि त्यांनी एक वृत्तपत्र तयार केलेलं आहे, काढलेलं आहे, आणि त्या वृत्तपत्रामार्फत त्यांनी जनजागृती केलेली आहे. त्या वृत्तपत्राचं नाव होतं संवाद कौमुदी. संवाद कौमुदी. संवाद कौमुदी नावाचं वृत्तपत्र त्यांनी काढलं. तुम्हाला एक चार्ट विचारलेला आहे, त्या चार्टमध्ये एक कार्य किंवा दोन कार्य लिहायचं, त्या व्यक्तीचं नाव लिहायचं आणि त्याने कोणतं वृत्तपत्र काढलं. तर जसं राजाराम मोहन राय ब्राह्मण समाजाची स्थापना केलेली आहे, त्यांनी सती पद्धत, हुंडा पद्धत वगैरे बंद करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत आणि त्यांनी कोणतं वृत्तपत्र काढलेलं आहे? संवाद कौमुदी नावाचं वृत्तपत्र काढलेलं दिसून येतं. आता दुसरा समाज, जसं आपण ब्राह्मण समाज पाहिला, तर दुसरा समाज पाहायचा आहे आपल्याला प्रार्थना समाज. मग प्रार्थना समाज म्हणजे काय ते पाहू. दुसरा समाज आहे आपला प्रार्थना समाज. आता प्रार्थना समाजाची स्थापना कोणी केली, कशी केली? प्रार्थना समाजाची स्थापना दादोबा पांडुरंग तळखरकर. प्रार्थना समाजाची स्थापना दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी 1848 मध्ये मुंबई येथे परमहंस सभेची स्थापना केली होती. एक लक्षात घ्या, दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी सुरुवातीला 1848 मध्ये परमहंस सभेची स्थापना केली होती. परंतु काही कालावधीनंतर परमहंस सभेचं विसर्जन झालं, विसर्जित झाली ती, आणि परमहंस सभेमधले काही सदस्यांनी मिळून मग प्रार्थना समाजाची स्थापना केली. म्हणजे अगोदर त्याचं नाव होतं परमहंस सभा, आणि परमहंस सभा विसर्जित झाल्यानंतर तिथल्या काही सदस्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. मग नंतर समाज स्थापन झाला प्रार्थना समाज. तर अगोदर दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी 1848 मध्ये परमहंस सभेची स्थापना केली, पण काही कालावधीनंतर त्याचं विसर्जन झालं, काही मतभेद झाले असतील त्यांच्यामध्ये, आणि त्याचं विसर्जित झाल्यानंतर मग तिथल्या काही सदस्यांनी मिळून मग प्रार्थना समाजाची स्थापना झाली. मग प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष कोण झाले? तर प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष झाले आत्माराम पांडुरंग तळखरकर. आत्माराम पांडुरंग तळखरकर हे प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष झाले. हे दादोबा पांडुरंग तळखरकर यांचे भाऊ होते. तर दादोबा पांडुरंग तळखरकर यांचे भाऊ आत्माराम पांडुरंग तळखरकर, त्यांना मराठीचे पाणिनी असे म्हणतात, म्हणजे मराठीचे व्याकरणकार त्यांना असे म्हणतात, ते होते आत्माराम पांडुरंग तळखरकर. त्यांनी या प्रार्थना समाजाचे अध्यक्षपद त्या ठिकाणी भूषवले. मग प्रार्थना समाजाला महत्व कशामुळे आले? तर प्रार्थना समाजामध्ये मुंबई विद्यापीठमध्ये जे नवशिक्षित तरुण लोक होते, ते नवशिक्षित तरुण लोकांनी सहभाग घेतला. मग हे तरुण लोक त्या ठिकाणी सामील झाल्यामुळे, प्रार्थना समाजामध्ये त्यांनी सहभाग घेतल्यामुळे मग या प्रार्थना समाजाचं खूप महत्व वाढून गेलं. जसं ब्राह्मण समाजाची तत्व होती, अगदी त्याचप्रमाणे प्रत्येक समाजाची तत्व सारखीच असायची, त्याच्यामध्ये काही नाही. जसं एकेश्वरवाद, म्हणजे सगळ्या
समाजाचा, सगळ्या धर्माचा, सगळ्या जातीचा एकच देव आहे, एकेश्वरवाद ही कल्पना कोणी मांडली तर ब्राह्मण समाजाने ज्याप्रमाणे मांडली अगदी त्याचप्रमाणे प्रार्थना समाजाचं सुद्धा ते तत्व होतं एकेश्वरवाद. एकेश्वरवाद नंतर त्याचं दुसरं तत्व होतं की मूर्तीपूजेला विरोध करायचा, मूर्तीपूजा करायची नाही. जर तुम्हाला सेवाच करायची असेल तर माणसांची सेवा करा, मूर्तीपूजा करू नका. मूर्तीपूजेला विरोध त्यांनी केला. नंतर त्यांनी म्हणजे याचं कार्य जरी आत्माराम पांडुरंग तरखडकर नंतर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी सुरुवात जरी केलं तरी यांचं कार्य अनेक लोकांनी पुढे नेलेलं आहे. जसं की राघव भांडारकर असतील, न्यायमूर्ती महादेव रांडे असतील, यांनी त्यांचं कार्य पुढे चालवलेलं आहे. मूर्तीवादाला विरोध केला त्यांनी, एकेश्वरवाद स्वीकारला, जातीमध्ये उच्च भेदभाव करू नका असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं. त्यांची एक शिकवण होती, प्रार्थना समाजाची शिकवण. जर तुम्हाला देवाची प्राप्ती करायची असेल तर प्रार्थना करा, कर्मकांड करू नका. बघा, जर तुम्हाला देवाची प्राप्ती करायची असेल तर प्रार्थना करा, कर्मकांड करू नका. प्रार्थना करा म्हणजेच काय, फक्त देवाची भक्ती करा, पूजा करा, पण देवाच्या नावाने एखाद्या प्राण्याची हत्या करू नका. प्रार्थना करा पण कर्मकांड करू नका, असं त्यांचं शिकवण समाजाला होती. म्हणून त्याचं नाव आहे प्रार्थना समाज. जर तुम्हाला देवाची प्राप्ती करायची असेल, देवाची पूजा करायची असेल तर प्रार्थना करा, कर्मकांड करू नका, असा सांगणारा हा समाज आहे प्रार्थना समाज. प्रार्थना समाजाचे पहिले अध्यक्ष होते आत्माराम पांडुरंग तरखडकर. हे दादोबा पांडुरंग तरखडकर यांचे भाऊ होते. त्यांचं कार्य आणि मुंबई विद्यापीठामध्ये शिकलेले नवशिक्षित तरुण लोकांनी कार्य पुढे चालू ठेवलं. जसं की न्यायमूर्ती महादेव रानडे, गोविंद रानडे, राघव भांडारकर अशा अनेक लोकांनी त्यांचं कार्य केलं. मग त्यांनी समाजामध्ये भरपूर चांगल्या चांगल्या गोष्टी घडून आणल्या. मग समाजामध्ये त्यांनी अनाथलये बांधली, अनाथ लोकांसाठी, अनाथ मुलांसाठी त्यांनी आश्रम तयार केली, अनाथलये. नंतर जे कामगार होते, जे शिक्षणापासून वंचित होते, अशा कामगारांसाठी त्यांनी रात्रीच्या शाळा सुरू केल्या, रात्रशाळा. कारण आपल्याला माहिती की आपला समाज जो की अशिक्षित असेल तो शेतामध्ये काम करायला जातो किंवा इतर गोष्टी ठिकाणी काम करायला जातो. मग त्यांना दिवसा त्या ठिकाणी शिक्षण भेटू शकत नाही, कारण की त्यांचं उपजीविकेचे साधन आहे ते काम, शेती काम करणे किंवा इतर हातमजुरी करणे. मग त्यांना दिवसाचं शिक्षण देऊ शकत नाही. मग अशा लोकांना जर सुशिक्षित बनवायचं असेल तर त्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे. मग त्यांच्यासाठी रात्रीच्या शाळा तयार करायच्या. मग अशा रात्रीच्या शाळा कोणी तयार केल्या? प्रार्थना समाजाने तयार केल्या. अनाथलये बांधली, रात्रीच्या शाळा, दलितांसाठी समाज सुधारणा घडून आणल्या. तर असे अनेक चांगले चांगले कार्य या प्रार्थना समाजाने करून आले. प्रार्थना समाजाचा एक महत्वाचा व्यक्ती म्हणजेच महर्षी धोंडो केशव कर्वे. महर्षी धोंडो केशव कर्वे हे प्रार्थना समाजाचे अतिशय महत्वाचे व्यक्ती. नाही, महर्षी धोंडो केशव कर्वे नाही, विठ्ठल रामजी शिंदे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी एक महत्वाचं म्हणजे एक संस्थेची स्थापना केली. ती संस्था म्हणजे डिप्रेस्ड क्लासेस मिशन. रिकामी जागा विचारली तुम्हाला. डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना कोणी केली? तर डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना केली महर्षी विठ्ठल रामजी शिंदे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डिप्रेस्ड क्लासेस मिशनची स्थापना करून समाजामध्ये समाज जागृती घडवून आली. आणि महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे सुद्धा प्रार्थना समाजाचेच एक सदस्य होते. आता आपण दोन संस्था, एक समाज पाहिले, एक ब्राह्मण समाज आणि एक प्रार्थना समाज. आता तिसरा महत्वाचा समाज बघायचा आहे तो म्हणजे सत्यशोधक समाज. तर तिसरा समाज बघायचा आहे आपल्याला सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाज आपल्या डोळ्यासमोर आला की आपल्या व्यक्ती डोळ्यासमोर येते, ते म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केलेली आहे. सत्यशोधक समाजाची स्थापना इसवी सन 1873 मध्ये केली. 1873 मध्ये त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाज हा समतेवर आधारलेला समाज होता. म्हणजे हा जातीमध्ये उच्च नीचतेचा भेदभाव न मानणारा असा समाज होता की जातीमध्ये उच्च नीचता नाही, सगळं जाती सगळे धर्म समान आहेत असा समतेवर आधारलेला एक समाज म्हणजे सत्यशोधक समाज. सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी समतेवर आधारित म्हणजे सर्व जातीच्या लोकांना त्यांनी या सत्यशोधक समाजामध्ये घेतले. नंतर त्यांनी अस्पृश्य लोकांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केला. स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केला की आपल्याला माहिती दे की आपल्या समाजामध्ये, आपल्या भारतामध्ये
मुलींची पहिली शाळा कुणी काढली, तर मुलींची पहिली शाळा पुणे येथे महात्मा ज्योतिबा फुले यांनीच काढलेली आहे. तर सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी केल्या. स्पृश्य अस्पृश्यांचा भेदभाव न करता समाजामध्ये समता निर्माण करण्याची प्रयत्न त्यांनी केला. नंतर अस्पृश्यांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी शिक्षण संस्था स्थापन केल्या. नंतर स्त्रियांना शिक्षण देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. महात्मा ज्योतिबा फुले यांनी अनेक पुस्तकांची स्थापना केली. उदाहरणार्थ पहिलं शेतकऱ्यांचा आसूड, हे पुस्तक तर खूप फेमस आहे. आपल्याला माहिती आहे की शेतकऱ्यांचं आसूड हे पुस्तक कोणी लिहिलं. शेतकऱ्यांचा आसूड हे पुस्तक लिहिलं आहे महात्मा ज्योतिबा फुले यांनी. शेतकऱ्यांचा आसूड नंतर ब्राह्मणांची कसब नावाचं त्यांनी एक पुस्तक लिहिलं. नंतर सार्वजनिक सत्यधर्म नावाचं एक त्यांनी पुस्तक लिहिलं. अशा पुस्तकांच्या माध्यमातून त्यांनी समाजामध्ये सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. गुलामगिरी नावाचं एक पुस्तक लिहिलं. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांचा आसूड, गुलामगिरी, सार्वजनिक सत्यधर्म, नंतर ब्राह्मणांची कसब, अशा अनेक पुस्तकांची स्थापना करून त्यांनी आपल्या समाजामध्ये समाज सुधारणा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. नंतर माणसांमध्ये भेदभाव न करता या चालीरीतींवर जे काही माणसांमध्ये भेदभाव करतात, जातीमध्ये भेदभाव करतात, अशा लोकांवर त्यांनी कडक शब्दात टीका केलेली दिसून येते आणि त्यांनी समाजामध्ये सुधारणा घडवून आणलेली दिसून येते. तर असा होता हा सत्यशोधक समाज. आता पुढचा आहे आर्य समाज. तर आता पुढचा समाज आहे तो म्हणजे आर्य समाज. आर्य समाजाची स्थापना 1875 मध्ये, हे लक्षात ठेवायचं, कोणत्या समाजाची स्थापना कोणी तयार केली असं चार्ट तयार करायचा. तुम्हाला स्वाध्यायामध्ये दिलेलंच आहे. एक चार्ट तयार करायचा, जोड्या लावण्यामध्ये विचारलं जाईल. उदाहरणार्थ राजा राममोहन राय यांनी कोणत्या समाजाची स्थापना केली? ब्राह्मो समाज. आत्माराम पांडुरंग किंवा दादाभाऊ पांडुरंग तळखडकर सत्यशोधक प्रार्थना समाज. नंतर महात्मा फुले सत्यशोधक समाज. आर्य समाज कोणी स्थापना केली? तर आर्य समाजाची स्थापना केलेली स्वामी दयानंद सरस्वती. असा एक चार्ट तयार करायचा. मग स्वामी दयानंद सरस्वती यांनी आर्य समाजाची स्थापना केली 1875 मध्ये. आर्य समाजाची स्थापना केल्यानंतर त्यांनी सत्यार्थ प्रकाश नावाचा एक ग्रंथ लिहिला, वेदांवर भाष्य करणारा. हे भारतामध्ये जी प्राचीन वैदिक परिस्थिती होती, जेव्हा भारतामध्ये प्राचीन परिस्थिती होती, त्या प्राचीन कालावधीमध्ये भारतामध्ये जातींमध्ये भेदभाव केला जायचा का? नाही. मग प्राचीन वैदिक परिस्थिती चांगली की आताची परिस्थिती चांगली? आताचा समाज चांगला. तर तो समाज चांगला की ज्या समाजामध्ये वेगवेगळ्या जातींमध्ये भेदभाव केला जात नाही. मग प्राचीन वैदिक परिस्थिती ही खरा आपली परिस्थिती होती. प्राचीन वैदिक संस्कृती ही आपली चांगली संस्कृती होती. त्यावेळची संस्कृती आपली चांगली संस्कृती होती, आताची नाही, असा सांगणारा एक व्यक्ती म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती. आणि स्वामी दयानंद सरस्वती यांनी एक सत्यार्थ प्रकाश नावाचा वेदांवर भाष्य करणारा एक ग्रंथ लिहिलेला आहे. त्याचं नाव आहे सत्यार्थ प्रकाश नावाचा. मग ते असं म्हणतात की जुन्या कालावधीमध्ये, प्राचीन कालावधीमध्ये वैदिक संस्कृतीमध्ये समाजामध्ये भेदभाव केला जात नव्हता, जातींमध्ये भेदभाव केला जात नव्हता. म्हणून आताच्या संस्कृतीपेक्षा वैदिक संस्कृती चांगली, असं त्यांचं म्हणणं होतं. आताच्या संस्कृतीपेक्षा आपण म्हणतो की आता समाज विकास झालेला आहे, पण या विकसित समाजामध्ये काय की जातीमध्ये, धर्मामध्ये भेदभाव आताही याचा भेदभाव केला जातो. पण वैदिक संस्कृतीमध्ये असे भेदभावच नव्हते, म्हणून तो समाज चांगला. त्यांचं एक ब्रीद वाक्य आहे. ते ब्रीद वाक्य म्हणजे काय की वेदांकडे परत चला. त्यांचं एक वाक्य आहे, वेदांकडे परत चला. वेदांकडे परत चला म्हणजे काय? भूतकाळामध्ये चला असं नाही, तर वेदांमध्ये वैदिक परिस्थितीमध्ये जसं जातीमध्ये भेदभाव नव्हता तसा भेदभाव तुम्ही करू नका, असा त्याचा अर्थ आहे. जसं प्राचीन कालावधीमध्ये वैदिक परिस्थितीमध्ये भेदभाव नव्हता, अशा वैदिक परिस्थितीमध्ये भेदभाव नसल्यामुळे, वैदिक समाजामध्ये भेदभाव नसल्यामुळे असा भेदभाव जर आपण आता नाही केला तर काय, म्हणून वेदांकडे परत चला, असं त्यांचं एक ब्रीद वाक्य आपल्याला सांगता येतं. असं त्यांचं वाक्य आहे. त्यांनी सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. या आर्य समाजाच्या पूर्ण भारतभर संस्था होत्या, भरपूर ठिकाणी त्याच्या छोट्या छोट्या शाखा निर्माण केल्या आणि आर्य समाजाच्या माध्यमातून मग त्यांनी शिक्षण संस्था म्हणजे अनेक लोकांना शिक्षण देण्याचा प्रयत्न या आर्य समाजाने केलेला दिसून येतो. तर असा होता हा आर्य समाज. त्यांचं ब्रीद वाक्य आहे वेदांकडे परत चला. एका वाक्यात उत्तर त्यामध्ये विचारलं जाईल आर्य समाजाचं ब्रीद वाक्य कोणतं, तर वेदांकडे परत चला. त्यांनी कोणता ग्रंथ लिहिला, तर सत्यार्थ प्रकाश, वैदिक परिस्थिती सांगणारा एक सत्यार्थ प्रकाश नावाचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला दिसून येतो. पुढचं आहे रामकृष्ण मिशन. तर पुढचा मुद्दा आहे आपला रामकृष्ण मिशन. बघ, आतापर्यंत आपण पाहिलं सत्यशोधक समाज, नंतर ब्राह्मो समाजच्या अगोदर पाहिलं होतं ब्राह्मो समाज, नंतर पाहिलं होतं प्रार्थना समाज, नंतर आपण पाहिलं आर्य समाज. तसं रामकृष्ण मिशन
हे खूप महत्वाचं एक संस्था की ज्याची स्थापना केलेली आहे परमहंस रामकृष्ण परमहंस यांचे जे शिष्य होते, रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली आणि त्यांनी आपल्या संस्थेला रामकृष्ण नाव का दिलं? कारण की त्यांच्या गुरूंचं नाव आहे ते रामकृष्ण परमहंस, म्हणून त्यांनी रामकृष्ण मिशन असं नाव दिलं. तर त्यांचे जे शिष्य आहे रामकृष्ण परमहंस ते म्हणजे स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदांनी या रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे. स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केलेली आहे कारण ते रामकृष्ण परमहंस यांचे शिष्य होते, म्हणून त्यांनी आपल्या गुरुचं नाव त्यांच्या संस्थेला दिलं आणि ती संस्था म्हणजेच रामकृष्ण मिशन. रामकृष्ण मिशनची स्थापना 1897 मध्ये स्वामी विवेकानंद यांनी केली आणि स्वामी विवेकानंद यांनी लोकसेवेची कार्य केली, म्हणजेच लोकांमध्ये खूप सेवा प्रदान करण्याचं कार्य, लोकांना समाज सुधार करून आणण्याचं कार्य यांनी या रामकृष्ण मिशनद्वारे केलेली दिसून येते. रामकृष्ण मिशनने लोकसेवेची कोणकोणती कार्य केली? एक केलं दुष्काळग्रस्तांना मदत, की जे दुष्काळग्रस्ती लोक असतात. आताही बघा तुम्ही भरपूर अशा संस्था आहेत भारतामध्ये की दुष्काळ आला की त्या दुष्काळग्रस्तांना अन्न पुरवणे, पैसा पुरवणे, जीवनावश्यक वस्तू, औषध उपचार पुरवण्याचं काम ते करत असतात. असं काम जुन्या कालावधीत कोणती संस्था करत होती? तर दुष्काळग्रस्तांना मदत करण्याचं काम कोण करत होतं? रामकृष्ण मिशन. रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली होती? स्वामी विवेकानंद. स्वामी विवेकानंदाची रामकृष्ण मिशन ही संस्था दुष्काळग्रस्तांना मदत करायची. जसं आताच्या कालावधीमध्ये भरपूर संस्था करतात तसं त्या कालावधीमध्ये रामकृष्ण मिशन करायची. नंतर रोगी आणि दीनदुबळे यांना औषध उपचार करायचे. ते रोगी असतील, दीनदुबळे म्हणजे गरीब लोक असतील की ज्यांना औषध उपचार करण्यासाठी पैसा नसेल, अशा लोकांना पैसा पुरवण्याचं काम. आता भरपूर दवाखाने बघा तुम्ही, भरपूर संस्था अशा आहेत त्यांनी दवाखाने स्थापन केलेले आहेत आणि ते दवाखाने, त्या संस्था त्या ठिकाणी लोकांना मोफत औषध उपचार देतात. अशा लोकांना मोफत औषध उपचार देण्याचं काम ही रामकृष्ण मिशन त्यावेळेस द्यायची. रोगी आणि दीनदुबळ्यांना औषध उपचार, श्री शिक्षण मोफत देण्याचं काम, स्त्रियांना शिक्षण देण्याचं काम, आध्यात्मिक उन्नती करण्याचं काम, असे अनेक लोकसेवेची कार्य रामकृष्ण मिशन त्यावेळेसही करायची. आताही काही ठिकाणी रामकृष्ण मिशनच्या संस्था आहेत ते आताही त्याच प्रकारचे कार्य करतात. तर लोकसेवेची कार्य कोणकोणती केली? त्यांनी दुष्काळग्रस्तांना मदत केली, रोगी व दीनदुबळे यांना मदत केली, औषध उपचार दिला त्यांना, स्त्री शिक्षण केली, आध्यात्मिक उन्नती केली. तर असे अनेक चांगलं कार्य या रामकृष्ण मिशनद्वारे स्वामी विवेकानंद यांनी लोकसेवेची कार्य केलेली दिसून येतात. त्यांची एक घटना आहे 1893 या ठिकाणी घडलेली. 1893 या वर्षी अमेरिकेमधील शिकागो या ठिकाणी, एक लक्षात घ्या, शिकागो या ठिकाणी सर्व धर्म परिषद भरली. म्हणजेच आपल्या धर्माचं महत्व पटवून देण्यासाठी त्या ठिकाणी वेगवेगळ्या धर्माचे प्रतिनिधी गेले होते. शिकागो या ठिकाणी, शिकागो कुठे? अमेरिकेमध्ये. शिकागो या ठिकाणी परिषद केव्हा भरली होती? 1893 मध्ये. केव्हा भरली होती? 1893 मध्ये शिकागो या ठिकाणी ही परिषद भरली होती. 1893 मध्ये सर्व धर्म परिषद भरली होती आणि वेगवेगळे धर्माचे महत्व सांगण्यासाठी वेगवेगळे प्रतिनिधी गेले होते. मग आपलं हिंदू धर्माचं महत्व सांगण्यासाठी, हिंदू धर्माचं महत्व पटवून देण्यासाठी शिकागो या ठिकाणी भारतामधून स्वामी विवेकानंद गेले होते. कारण ते उत्तम वक्ते होते, उत्तम म्हणजे भाषण करणारे, अतिशय प्रखर असं भाषण करणारे, चांगलं भाषण करणारे असे स्वामी विवेकानंद हे त्या ठिकाणी गेले होते. मग आपल्या हिंदू धर्माचं महत्व सांगताना तुम्ही अनेक गोष्टी ऐकल्या असतील, ऐकले नसतील तर आता ऐकू शकता. आता ऐका की त्यावेळेस काय झालं, ज्यावेळेस स्वामी विवेकानंद आपल्या हिंदू धर्माचं महत्व सांगण्यासाठी शिकागोला गेले आणि शिकागोला मग त्या ठिकाणी त्यांची भाषणाची वेळ सुरू झाली की आता हिंदू धर्माचं महत्व पटवून देण्यासाठी स्वामी विवेकानंद येतील आणि स्वामी विवेकानंदांनी मग भाषणाला सुरुवात केली. तर आपल्या भाषणाची सुरुवात त्यांनी एक जबरदस्त शब्दामध्ये की इथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनो, तेव्हापासून ती प्रथा पडलेली आहे. कारण प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक धर्माचा व्यक्ती लेडीज अँड जेंटलमॅन वगैरे या शब्दांपासून सुरुवात करायचा, परंतु त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवात इथे जमलेल्या माझ्या बंधू आणि भगिनींनी केली आणि मग त्या ठिकाणी टाळ्यांचा गडगडाट झाला. असे प्रमुख, असे दमदार असं वक्ते असलेले, अतिशय प्रभावशील व्यक्तिमत्व असलेले स्वामी विवेकानंद, त्यावेळी जेव्हा ते आपल्या हिंदू धर्माचं महत्व सांगण्यासाठी शिकागो या ठिकाणी गेले तेव्हा त्या ठिकाणी वेगवेगळे धर्माचे धर्मग्रंथ रचले होते
आणि धर्मग्रंथ रचल्यानंतर सगळ्यात खाली होता आपला गीता रहस्य, हिंदू धर्माचा धर्मग्रंथ गीता रहस्य. आणि सगळ्यांचं आता लक्ष वेधून टाकलं त्यांनी की गीता रहस्याचं महत्व त्यांनी कसं सांगितलं. त्यांनी असं म्हटलं की या ठिकाणी धर्मग्रंथ रचलेले आहेत आणि धर्मग्रंथामध्ये सगळ्यात खालचा आमचा धर्मग्रंथ आहे. याचा अर्थ आमचा धर्मग्रंथ हा सगळ्यात खालचा नाही, तर आमचा धर्मग्रंथ हा सगळ्यांचा पाया आहे. जर कधी हा धर्मग्रंथ मी काढून घेतला तर सर्व धर्म कोलमडून पडतील, सर्व धर्मग्रंथ खाली पडतील, असं त्यांनी त्या ठिकाणी आपल्या धर्मग्रंथाचं महत्व पटवून दिलं, आपल्या धर्माचं महत्व पटवून दिलं. त्यांचं एक मोठं असं जबरदस्त वाक्य आहे की खबरदार जर माझ्या हिंदू धर्माचं नाव घेतलं तर मी तुम्हाला समुद्रात फेकून देईल, असं आपल्या हिंदू धर्माचं प्रखर महत्व सांगणारे स्वामी विवेकानंद शिकागो या ठिकाणी गेले होते. तेव्हा त्यांचं ते जे भाषण आहे ते भाषण तुम्हाला मिळेल कुठेही ऐकायला, त्यावेळेस ती भाषण तुम्ही ऐकू शकता. तर असे प्रखर असं त्यांचं वाक्य होतं. त्यांनी आपल्या तरुणांना एक संदेश दिला की उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका. आपल्या भारतीय तरुणांना त्यांनी एक संदेश दिलेला आहे. एका वाक्यात तर त्यामध्ये विचारलं जाईल की स्वामी विवेकानंद यांनी भारतीय तरुणांना कोणता संदेश दिला, तर स्वामी विवेकानंद यांनी भारतीय तरुणांना उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत, जोपर्यंत तुमचं ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही तुमचं कार्य थांबवू नका, असं त्या ठिकाणी सांगितलं. ध्येय प्राप्त होईपर्यंत तुम्ही थांबू नका, असं त्यांचा संदेश आहे. उठा, जागे व्हा आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत तुम्ही थांबू नका. तर अशा प्रकारे आपल्याला ह्या वेगवेगळ्या समाजाचा अभ्यास करता येतो. मग जसं हिंदू धर्मामध्ये या सुधारणा झाल्या तसं शीख धर्मामध्ये पण सुधारणा झाल्या. तर शीख समाजातील सुधारणा बघू आपण. शीख समाजातील सुधारणा, शीख समाजामध्ये सुधारणा कशा घडून आल्या, तर शीखांमध्ये सुधारणा सुद्धा अमृतसर या ठिकाणी सिंग सभा स्थापन झाली होती. अमृतसर या ठिकाणी सिंग सभा स्थापन झाली आणि या सिंग सभेने शीख धर्माला आधुनिकतेकडे नेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे शीख समाजामध्ये सुधारणा घडून आणण्याचा प्रयत्न केला. शीख समाजामध्ये ज्या काही वाईट चालीरीती होत्या त्या वाईट चालीरीती बंद करण्याचा, रद्द करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. तर अमृतसर या ठिकाणी सिंग सभा स्थापन झाली होती. नंतर अमृतसर या ठिकाणी सिंग सभा स्थापन झाल्यानंतर त्यांनी लोकांमध्ये समाज सुधारणा तर घडून आणल्या, पण नंतर मग हे कार्य पुढे अकाली चळवळ, अकाली दल नावाचा एक पक्ष स्थापन आहे, अजूनही तो अकाली दल नावाचा पक्ष, तर अकाली चळवळ त्या ठिकाणी उभारण्यात आली आणि अकाली चळवळने त्या शीख समाजामध्ये समाज सुधारणा घडून आणण्याचा प्रयत्न केला. तर यानंतर मग स्त्रियांमध्ये सुधारणा कशा झाल्या, नंतर हिंदू समाजामधील चळवळी कशा झाल्या, मुस्लिम समाजामध्ये समाज सुधारणा कशा झाल्या, तर आपण पुढच्या तासिकेला पाहू. धन्यवाद.